तुम्ही इथे बसता का समोर? म्हणजे मला माहित नाही की तुम्हाला माहिती आहे की नाही, पण जनरली कसं असतं ना की मालक मागे बसतात आणि ड्रायव्हर्स पुढे बसतात आणि मित्र नातेवाईक हे गाडी चालवण्याच्या बाजूला बसतात. म्हणजे तुम्ही मागे बसलात तरी मला काही हरकत नाहीये. तुम्हाला ते चालणार असेल तर मलाही चालेल. बघा म्हणजे कसंही. निघायचं. छोटे मालक, तुम्ही कधी आलात? आत्ताच. छोटे मालक, पाणी. अहो घ्या ना. मला नकोय. बरं, मी आज जेवण गरम करते. एकदा सांगितलं ना, जा तुम्ही. अहो पण अंकुश भाऊ, तुम्ही सांगितलं अगदी तसंच मी केलं बरं का. नाही, काही चूक झाली असेल तर सांगा बरं का.
खरंच जसं सांगितलं होतं तसंच केलं. मला वाटत होतं त्यापेक्षा जास्त हुशार आणि जबाबदार निघालास रे तू. आता तुम्ही बोललात म्हणजे समज भरून पावलं बघा. अशीच कामं करत राहिलास ना तर पुढच्या 7 पिढ्या बसून खातील अशी सोय होईल तुझी. शब्द आहे माझा. होय जी. अंकुश भाऊ, आता तुम्ही बघाच यो हरी काय काय करतो ते. सगळं कर, फक्त आगाऊपणा करू नको. मी सांगितल्याशिवाय काहीही करायचं नाही. गुड. आता इथून 2-3 दिवस नीट कल्टी मारायची. वाड्यावर जायचं नाही. आणि त्या प्रतापच्या नजरेस पडायचं. अजाबात नाही. हुशार झाला तू. अहो अंकुश भाऊ, प्रत्येक वेळेला कशा पाहिजे. नको. ठीक आहे. नाही, तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की तुला हे नकोय ते. आता तुम्ही एवढं देताय तर बरं येऊ का म्या. प्रताप, अरे जेवला का नाहीस तू? जेवण मी येताना खाल्लंय, त्यामुळे मला भूक नाही. बरं ठीक आहे, काही लागलं तर उठव मला. प्रताप, काय झालंय? पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. ते छोटस काम होतं. वाटलंच मला. ही लोक ना छोट्या छोट्या कामासाठी तुला फोन करतात, वेळ काळ कधीच काही बघत नाही. अरे हो, तुला सांगायचं राहिलं, तेजूला बघायला शिर्के आले होते. त्यांचा मुलगा समर चांगला वाटला मला, आणि मला असं वाटतं की त्याला आपली तेजू आवडलीये. प्रताप, अरे लक्ष कुठे आहे तुझं? नाही, ऐकतोय मी तू काय बोलतेस ते. तुझ्याकडेच लक्ष आहे. ऐकतोयस ना? मग सांग मी काय म्हणाले. तू तेजूच्या लग्नाबद्दल बोलत होतीस. ते हे कोणते? शिर्के. हा, शिर्के आले होते. प्रताप, मला असं वाटतं आपण उद्या बोलूया. तू खूप दमलेला दिसतोयस. तू म्हणालास तू खाल्लंयस, पण मला असं वाटतं थोडंसं खाऊन घे, हा, म्हणजे शांत झोप लागेल तुला. मी जेवायला वाढते, ये. अगं ताई, हे घे. अगं चिंगे, राहू दे की. अगं घे ग. अगं मी घेतलं असतं. अगं दिवसभर दमतेस की तू पण काम करून करून. अगं चिंगे, अगं काय चाललंय तुझं? एवढी कामं का बरं करते तू? अगं ताई, ये तू इकडे ये. अगं काय झालं? बस. पाय मोकळा कर, मी तुझे पाय चेपून देते. चिंगे थांब. अगं काय एवढी कामं करतेस तू? अगं ताई, तू दिवसभर दमतेस की नाही, मग तुला आराम नको का मिळायला? अगं रोजचीच कामं असतात ती चिंगी, त्यात काय दमायचं? नाही ग ताई, तरी बी तू माझ्यासाठी किती कष्ट करतेस आणि लई धावपळ करतेस बघ. काय झालं बरं आमच्या खारू ताईला? एवढी का बरं कामं करते? आज आम्हाला गुरुजींनी ना ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगितली, आणि माहितीये
एक दिवशी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या आईबाबांना आपल्यासाठी लई कष्ट करताना पाहिलं बघ. आणि त्या दिवसापासून त्यांनी आईबाबांची सेवा सुरू केली. अरे वा. मग ग? मग असं की ज्ञानेश्वरांनी जशी आई वडिलांची सेवा केली तशी मी बी करायला नको का? आता बघ ना, आपले आई बाबा इथं नाही आणि कधी येणार हे बी माहित नाही. मग मी तुझीच सेवा करणार ना. चिंगे, अगं तू लई लहान आहेस अजून. तू कशाला एवढा विचार करतेस? उलट तू लहान मुलांसारखं खेळ, बागड, शाळेत जा आणि लहान मुलांसारखा हट्ट करायचा. ए ताई, म्या नाही ग लहान, मला समजतं बघ. तुला कसली बी काळजी असली तरी तू मला जवळ घेतेस, माझे लाड करतेस, मला थोपडतेस. म्या थकल्यावर जसे तू माझे पाय दाबतेस तसे म्या दाबायला नको का? फक्त ज्ञानेश्वरांची गोष्ट ऐकून काय उपयोग? अगं ताई, अगं तुझ्या डोळ्यात पाणी बी आलं. तुला समजलं नाही व्हय? समजलं ग चिंगे, पण ते तुझ्या कौतुकाचं पाणी आहे. म्हणून पुसावंसं नाही वाटलं. प्रसाद हवाय तुझ्याकडून, घाबरू नको. कालपर्यंत रमण अंकुशचा तिटकार होता. आणि आज त्याच अंकुशच्या सोबत जीप मध्ये बसून या रात्रीच्या फिरताय. आभाळाच्या खाली निळ्या पाखरांचा थवा, कारभार त्यांचा जसा उन्हाळ मारवा. सोचीमंदी त्यांच्या गवताच्या काड्या, सारे मिळून वाटून घेती ताटात चांदवा.
कामं झाली ते बरं झालं एकदा. हे बघा साहेब झोपलेत वाटतं अजून. ए पिंट्या, पिंट्या, याला म्हणतात गोडे ऐकून झोपणे. ए पिंट्या, अरे दरवाजा उघडे. कोण आहे रे? ए गदड्या बापाचा आवाज विसरलाच का रे? पिंट्या, अरे दरवाजा उघडे. टमाटो खा ना. अरे बाबा, अरे दरवाजा उघड की. या. ते पक्षाची कामं चालू आहेत ना जोरदार. रात्री उशीर झाला, म्हणलं घ्या झोपून इथंच. चला निघूया आता आपण. अरे चहा टाकते की, चहा घेऊन जा. ते घेतील ना त्यांच्या घरी जाऊन घ्या चहा. अरे अगं म्हणजे चहाची वेळ झाली ना, घरी वाट बघत असतील, सांगून नाही आले, उगाच इकडे तिकडे शोधाशोध. घेतील त्यांच्या घरी. हा, घरी जाऊन चहा घ्या. जा चहा घ्या घरी जाऊन. हा. चाललंय काय बघताय काय? ते चटई बिटई उचला, आवरा सगळं. हो. काय रे? बापरे, खाली बसून काय करताय? काय नाही, ते म्हणजे विचार करत होतो जरा 2-4 बारदाना आणावी आहे की नाही. म्हणजे अंगणात बसायला, घरात बसायला, वस्तू झाकायला, आहे का नाही? हा, अहो मग विचार करते तर खाली बसून कशाला करायला पाहिजे? पोटवर बसा की. अगं तू चहा तर टाक की. तू चहा पिणार आहे का? हा हा, चहा पिणार आहे. चहा. मग कशाला खाली बसलाय? बरं बस की. ये. ये, बस हे उचलतो. हा उचल उचल, ते पण उचल, सगळं उचल. हा पिंट्याला कडक चहा कर एकदम. छोटे मालक, दूध आणलं होतं तुमच्यासाठी. घेऊन जाते. मला नकोय. का? तब्येत बरी नाहीये का तुमची? अहो काल रात्री बी तुम्ही नीट जेवला नाही आणि आता दुधाला बी नाही म्हणताय. माझ्या तब्येतीला काही झालेलं नाहीये आणि मी रात्री व्यवस्थित पोटभर जेवलोय. काय का थांबलात तुम्ही? जा ना. दूध मला जेव्हा हवं असेल ना तेव्हा मी स्वतः घेईन. ठीक आहे. छोटे मालक, तुम्हाला काही हवं असेल ना तर मला सांगाल.
माहिती स्वयंपाक मला काही नकोय, आणि मला काही हवं असेल ना तर मी ते स्वतः घेईन. जा तुम्ही.